अमरावतीच्या परतवाडामध्ये जर आपण पाहिलं तर लैंगिक शोषण करून अश्लील व्हिडिओ व्हायरल केल्याचं प्रकरण समोर आलेलं आहे। अमरावतीच्या कठोरा नाका परिसरामध्ये असलेल्या एका फ्लॅट सिस्टीममध्ये हा संपूर्ण प्रकार सुरू होता आणि त्या ठिकाणी जर आता आपण पाहतो TV9 मराठी पोहोचलेला आहे। आपण बघू शकतो F6 नंबरची ही रूम आहे आणि याच रूममध्ये जर आपण पाहिलं तर आरोपी अयान अहमद जो आहे तो मुलींना घेऊन या ठिकाणी यायचा आणि त्यांच्यावर या ठिकाणी लैंगिक अत्याचार आणि त्यांचे व्हिडिओ बनवत असल्याचं आता समोर आलेलं आहे। याच फ्लॅटमधून काल पोलिसांनी एका आरोपीला जे आहे ते ताब्यात घेतल्याचं समोर आलेलं आहे। एकंदरीत जर आपण पाहिलं तर या ठिकाणी सर्व शाळकरी किंवा महाविद्यालयीन मुलं जे आहेत ते भाड्याने या रूममध्ये राहत असतात आणि यातल्याच एक अयानचा मित्र होता। त्या अयानचा मित्र या ठिकाणी राहत होता। त्याला अयान जो आहे मुख्य आरोपी त्याला 500 रुपये देऊन या ठिकाणी रूममध्ये आणत होता। दुसरीकडे जर आपण पाहिलं तर या भागातल्या लोकांनी माहिती दिली आहे की अनेक मुलींना या ठिकाणी आणलं जात होतं। या भागातल्या नागरिकांनी त्या गोष्टीचा विरोध देखील केलेला होता, परंतु हा संपूर्ण प्रकार या ठिकाणी चालू असल्याचं बोललं जातं। आपण बघू शकतो सध्या या ठिकाणी रूमला जे आहे ते कुलूप लावण्यात आलेलं आहे। शाळकरी मुलं असेल, महाविद्यालयीन मुलांचा या भागामध्ये वावर होता आणि या ठिकाणाहून आता एका आरोपीला जे आहे ते पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे। आणखी चौकशी जर आपण पाहिलं तर या प्रकरणाची पोलीस करू शकतात। कॅमेरामॅन निकेत दहातोंडेसह मी स्वप्नील उमप, TV9 मराठी, अमरावती। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।